ऑल ऑफ यू. आज आपण आपला इन्शुरन्स क्लेम लॉस ऑफ स्टॉक मेथडचा पुढचा प्रॉब्लेम आपल्या व्हिडिओ थ्रू सॉल्व्ह करून घेत आहोत. हा प्रॉब्लेम आपण गुगल मीटवर सॉल्व्ह केलेलाच आहे. परत आपण व्हिडिओच्या द्वारे सुद्धा तो प्रॉब्लेम एकदा सॉल्व्ह करून घेऊया. तर प्रॉब्लेम सगळ्याजवळ आहे. प्रॉब्लेम आपण रीड करूया. प्रॉब्लेम रीड केल्यानंतरच आपल्याला कळणार आहे की नेमकं प्रॉब्लेम मध्ये काय आहे आणि प्रॉब्लेम मध्ये काय सोडवायचं आहे. तर हा प्रॉब्लेम एप्रिल 2018 या परीक्षेमध्ये विचारलेला आहे. युनिव्हर्सिटीचा प्रॉब्लेम आहे. बघा प्रॉब्लेम बघा. There was a fire in the business premises of Baroda Traders, Baroda on 15th October 2014. 15/10/2014 ही आहे डेट ऑफ फायर. त्याला अंडरलाईन करून ठेवा. From the following particulars, ascertain the loss of stock and prepare a claim of insurance. आणि काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि खाली बघा. The stocks were always valued at 90%. स्टॉकची किंमत त्यांनी दाखवलेली या प्रॉब्लेम मध्ये 90%, म्हणजे स्टॉकची व्हॅल्यू तुम्हाला 90% दिलेली आहे, 90% दिलेली आहे. त्याच्यानंतर द स्टॉक सेव वॉज वर्थ ₹9,000. स्टॉक सेव म्हणजे स्टॉक सॉल्वेज. मग स्टॉक सॉल्वेज 9,000 इतका दिलेला आहे. द अमाउंट ऑफ पॉलिसी वॉज ₹31,500. पॉलिसी अमाउंट आपल्याला 31,500 इतकी दिलेली आहे. आणि देअर वॉज अन ॲव्हरेज क्लॉज इन द पॉलिसी. ॲव्हरेज क्लॉज आहे पॉलिसीमध्ये, अशी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली. तर लक्ष द्या विद्यार्थ्यांनो, इथं पहिले आपण डेट ऑफ फायर लक्षात ठेवणार की डेट ऑफ फायर नेमकी काय आहे. तर डेट ऑफ फायरला आपण अंडरलाईन करून ठेवलं 15/10/2014 ही आपली डेट ऑफ फायर. इथं आपण थोडक्यात लिहून घेऊ. डेट ऑफ फायर, डेट ऑफ फायर जी आपल्याला दिलेली आहे ती 15 ऑक्टोबर म्हणजे 15/10/2014. डेट ऑफ फायरच्या अगोदरचा दिवस आपण लक्षात ठेवत असतो. 15 तारखेच्या अगोदरचा दिवस आहे 14/10/2014. मग ट्रान्झॅक्शन मध्ये तुम्हाला ही डेट दिली जाणार आणि त्याच्यावरून तुम्ही ट्रान्झॅक्शन ओळखणार की तो ट्रान्झॅक्शन ट्रेडिंगला लिहायचा आहे का मेमोरंडमला लिहायचा आहे. तर ही आपण डेट ऑफ फायर लिहून घेतली. त्याच्यानंतर प्रॉब्लेम मध्ये आज एक नवीन ऍडजस्टमेंट आपण शिकतोय बघा. द स्टॉक वेअर ऑलवेज व्हॅल्यूड ॲट 90%. म्हणजे स्टॉक जो प्रॉब्लेम मध्ये दिला त्याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली 90%. स्टॉकची व्हॅल्यू आपल्याला 90% दिलेली आहे. म्हणजे प्रॉब्लेम मध्ये दोन स्टॉक असतात, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक. आतापर्यंत ही ऍडजस्टमेंट आली नव्हती. म्हणजे आपण काय करायचो की स्टॉक ओपनिंग स्टॉक असेल तर इथं डायरेक्ट रेकॉर्ड करायचो, क्लोजिंग स्टॉक रेकॉर्ड करायचो आणि याचा क्लोजिंग स्टॉक इकडे ओपनिंग स्टॉक म्हणून रेकॉर्ड करायचो. म्हणजे त्याच्यामध्ये आपण काही चेंजेस करत नव्हतो. जो स्टॉक आपल्याला दिला जायचा तो स्टॉक ॲज इट इज आपण रेकॉर्ड करायचो. परंतु आज तुम्ही प्रॉब्लेम मध्ये दिलेला स्टॉक ॲज इट इज रेकॉर्ड करू शकत नाही, कारण स्टॉकची दिलेली ऍडजस्टमेंट आणि स्टॉकची व्हॅल्यू तुम्हाला सांगितली 90%. आता लक्ष द्या, स्टॉकची व्हॅल्यू नेहमी किती असते. तर स्टॉकची व्हॅल्यू नेहमी 100% असते. नेहमी 100% असते. स्टॉक आपल्याला 100% ने रेकॉर्ड करायचा असतो. आता इथं प्रॉब्लेम मध्ये जो स्टॉक त्यांनी दिला तो किती पर्सेंट ने दिला, 90% ने दिला. आणि आपला स्टॉक किती पर्सेंट पाहिजे, 100% ने आपण रेकॉर्ड करणार. म्हणजे इथं जो स्टॉक तुम्ही रेकॉर्ड करता तो 100% ने रेकॉर्ड केलेला असतो. मग हा स्टॉक 100% नाहीच आहे, हा 90% म्हणजे 100% पेक्षा कमी आहे. मग तुम्हाला तो पहिले 100% मध्ये कन्वर्ट करावा लागेल आणि 100% मध्ये कन्वर्ट झाल्यानंतरच तुम्ही तो स्टॉक रेकॉर्ड करू शकता. काही वेळेस प्रॉब्लेम मध्ये सांगतात स्टॉक 90% ऐवजी 110%, म्हणजे स्टॉक 110% दिला. 110 दिला म्हणजे 100 पेक्षा जास्त दिला. आपल्याला जास्त पण नको आणि इथं 100 पेक्षा कमी, आपल्याला कमी पण नको, आपल्याला पाहिजे 100%. 100% स्टॉक आपल्याला रेकॉर्ड करण्यासाठी लागत असतो. म्हणजे जेव्हा आपण एखादा स्टॉक रेकॉर्ड करतो तेव्हा तो 100% नेच रेकॉर्ड करतात. तो जर कमी असेल तर रेकॉर्ड करू नका आणि तो जास्त असेल तरी रेकॉर्ड करू नका. मग तो कमी किंवा जास्त असेल तर काय करायचं, तर तो स्टॉक कन्वर्ट करायचा 100% मध्ये. म्हणजे आता ज्या प्रॉब्लेम मध्ये स्टॉक दिलेला आहे तो 110 नाहीये. आताच्या प्रॉब्लेम मध्ये स्टॉक 90% आहे, म्हणजे 100% पेक्षा कमी आहे. मग 100% पेक्षा जर कमी असेल तर तुम्ही रेकॉर्ड करू नका, त्याला पहिले कन्वर्ट करा 100% मध्ये. मग आपल्याला पहिले 100% मध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि नंतरच रेकॉर्ड करावं लागेल. आता तिथं दोन स्टॉक दिले बघा, ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक. स्टॉक ऑन 1/1/13 आणि स्टॉक ऑन 31/12/13. एक जानेवारीचा स्टॉक आहे आणि एक डिसेंबरचा स्टॉक आहे. मग जानेवारी अगोदर येणार. मग जानेवारीचा स्टॉक हा ओपनिंग स्टॉक आहे आणि डिसेंबरचा स्टॉक हा क्लोजिंग स्टॉक आहे. जानेवारीचा स्टॉक 15,300, ओपनिंग स्टॉक 15,300 आहे आणि क्लोजिंग स्टॉक 13,500 आहे. परंतु तुम्ही तो रेकॉर्ड करू शकत नाही कारण तो स्टॉक 90% आहे.
90% आपल्याला लागत नाही, आपल्याला पाहिजे 100%. स्टॉक जर कमी दिला किंवा जास्त दिला तर तुम्ही रेकॉर्ड करू नका, तो पहिले 100% मध्ये कन्वर्ट करा. मग स्टॉक 100% मध्ये कसं कन्वर्ट करतात तर ते आपल्याला इथं शिकायचं आहे. मग सोडवण्यापूर्वी आपण सोडवणार वर्किंग नोट. मग हेडिंग द्या वर्किंग नोट. वर्किंग नोट, पहिली वर्किंग नोट आपण सोडवणार ओपनिंग स्टॉक. जो दिलेला आहे आपल्याला 1/1/2013 चा. आता तुम्हाला 1/1/13 चा स्टॉक जो दिला प्रॉब्लेम मध्ये ओपनिंग स्टॉक, तो बघा किती दिलेला आहे, तो 15,300 दिलेला आहे आणि तो किती टक्क्याने दिला 90% ने. मग 90% ची किंमत 15,300, आपल्याला 90% नको, आपल्याला 100% पाहिजे. वा 90% जर 15,300 असतील तर 100% किती हे आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचे. मग ते अतिशय सोपं आहे, ते पुढच्या व्हिडिओ आपण कॅल्क्युलेट करणार. मग 15,300 जो दिला त्याला भागायचं, त्याची व्हॅल्यू किती आहे 90. मग त्याला भागायचं 90 ने आणि आपल्याला किती पाहिजे, आपल्याला 100 ने पाहिजे, म्हणून मल्टिप्लाय करायचं 100 ने. म्हणजे 15,300 भागिले 90 गुणिले 100 असं तुम्ही जर केलं तर तुमचा उत्तर येतो 17,000. तुमचा उत्तर येतोय 17,000. म्हणजे आपला ओपनिंग स्टॉक जो आहे तो 15,300 नाही तर आपला ओपनिंग स्टॉक आहे 17,000. हा ओपनिंग स्टॉक तुम्हाला इथे रेकॉर्ड करायचा आहे. जसं ओपनिंग स्टॉकची व्हॅल्यू 15,300 ऐवजी 100% तुम्ही काढली आणि 100% आपल्याला आली 17,000, तशी आता क्लोजिंग स्टॉकची पण कॅल्क्युलेट करायची. मग आपण दुसरी क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. क्लोजिंग स्टॉक तो पण 90% आपल्याला दिलेला आहे आणि क्लोजिंग स्टॉकची डेट आहे 31/12/2013. फॉर द इयर एंडेड सांगितलेला आहे 31/12/2013 हा क्लोजिंग स्टॉक आहे. मग क्लोजिंग स्टॉक पण तसाच सोडवा. जो दिला प्रॉब्लेम मध्ये तो 90% चा दिला आणि 90% चा किती दिला तर 90% चा दिला आपल्याला 13,500. मग आपल्याला 100% काढायचा आहे. मग 100% किती, मग त्याच पद्धतीने आपण सोडवणार. दिला किती 13,500, तो किती पर्सेंटचा आहे, तो 90% चा आहे. त्याला मल्टिप्लाय करा 100%. 100% आपल्याला पाहिजे. मग त्याला मल्टिप्लाय केला आपण 13,500 भागिले 90 गुणिले 100 तर उत्तर येतं 15,000. उत्तर आलंय 15,000. हा आहे आपला क्लोजिंग स्टॉक. मग क्लोजिंग स्टॉक 13,500 नाही तर क्लोजिंग स्टॉक 15,000 आपला आहे 100% प्रमाणे. ओपनिंग स्टॉक त्यांनी 15,300 दिला होता, आपण तो घेणार नाही कारण त्यांनी 90% चा दिला. आपण 100 मध्ये कन्वर्ट केला आणि तो आला 17,000. तर या पद्धतीने आपण दोन्ही स्टॉक 100% मध्ये कन्वर्ट केले. म्हणजे लक्ष द्या, ज्या वेळेस तुम्हाला स्टॉकची ऍडजस्टमेंट दिली जाईल आणि ती ऍडजस्टमेंट 100% पेक्षा कमी किंवा जास्त असेल तर तुम्ही ते ऍज इट इज स्टॉक रेकॉर्ड करू नका, ते स्टॉक 100% मध्ये कन्वर्ट करा. मग आपण 100% मध्ये कन्वर्ट केले, आता तुम्ही रेकॉर्ड करू शकता. त्याच्या अगोदर आपल्याला ट्रेडिंग अकाउंटची डेट आणि मेमोरंडमची डेट लिहायची आहे. तर ट्रेडिंग अकाउंटला आपण क्लोजिंग स्टॉक इयर एंड डेटची डेट लिहितो. इयर एंड डेट आहे 31/12/13. 31/12/2013. मेमोरंडमची डेट काय असते तर मेमोरंडमची डेट याच्या पुढचा दिवस, मग 31/12 च्या पुढचा दिवस आहे 1/1/2014 टू मेमोरंडम डेट ऑफ फायर पर्यंत असतो. डेट ऑफ फायर आहे 15/10/2014. या पद्धतीने आपण डेट लिहून घेतलेली आहे. आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. मग पहिले आपण ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक रेकॉर्ड करणार. तर ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक दोन्ही रेकॉर्ड होतात ट्रेडिंग अकाउंटला. मग ओपनिंग स्टॉक 15,300 नाही तर तो आपण 100% चा काढला, तो आहे 17,000. मग आपण इथं लिहिणार टू ओपनिंग स्टॉक, टू ओपनिंग स्टॉक 17,000 हा स्टॉक आपण रेकॉर्ड करणार. त्याच्यानंतर क्लोजिंग स्टॉक आपण रेकॉर्ड करणार क्रेडिट साइडला, इथं जागा सोडून बाय क्लोजिंग स्टॉक आणि तो आपण 100% चा काढलेला आहे, तो आहे 15,000. आणि क्लोजिंग स्टॉक दुसऱ्या दिवशी हा इयर एंडेडचा असतो आणि दुसऱ्या दिवशी तो मेमोरंडमचा ओपनिंग स्टॉक मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे हा क्लोजिंग स्टॉक दुसऱ्या दिवशी मेमोरंडमचा ओपनिंग स्टॉक असतो. मग मेमोरंडमला आपण ओपनिंग स्टॉक म्हणून रेकॉर्ड करणार टू ओपनिंग स्टॉक, टू ओपनिंग स्टॉक 15,000. स्टॉकची ऍडजस्टमेंट आपण सोडवलेली आहे. स्टॉकची ऍडजस्टमेंट दिली होती 90% ची, आपण ती 100% मध्ये कन्वर्ट केली आणि नंतर 100% मध्ये कन्वर्ट केल्यानंतर या दोन फिगर आल्या आणि नंतर आपण त्या रेकॉर्ड केल्या. आता आपण रेग्युलर प्रॉब्लेम सोडवणार. ज्या प्रॉब्लेम मध्ये डेट ऑफ फायर आली तो प्रॉब्लेम, जो ट्रान्झॅक्शन तुम्ही मेमोरंडमला रेकॉर्ड करा, ज्याच्यामध्ये डेट ऑफ फायर नसेल तो ट्रेडिंगला रेकॉर्ड करा. मग बघा, परचेस फ्रॉम
1/1/13 टू 31/12 म्हणजे 31 डिसेंबर सांगितलं आणि डेट ऑफ फायर ऑक्टोबरची आहे, म्हणजे याच्यामध्ये काय डेट ऑफ फायर नाहीये, म्हणजे हा परचेस आपण रेकॉर्ड करणार ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला आपण लिहिणार टू परचेस आणि हा परचेस आपल्याला दिलेला आहे 61,000. लगेच दुसरा परचेस आपण रेकॉर्ड करणार. दुसरा परचेस बघा, परचेस फ्रॉम 1/1/2014 टू 14/10 15/10 डेट ऑफ फायर आहे, त्याच्या अगोदरचा दिवस 14/10 म्हणजे डेट ऑफ फायर आली. डेट ऑफ फायर जर आली तर आपण मेमोरँडमला रेकॉर्ड करणार. मग मेमोरँडमला हे परचेस आपण रेकॉर्ड करणार टू परचेस आणि ते परचेस आपल्याला दिलेले आहे 73,500. दोन्ही परचेस आपण रेकॉर्ड केले, सिंगल इफेक्ट आपण करणार. त्याच्यानंतर सेल्स. मग एक कोणता सेल्स कुठं, तर डेट ऑफ फायर चेक करा. पहिल्या सेल्स मध्ये दिली सेल्स फ्रॉम 1/1/2013 टू 31/12/2013. 31/12 आपली डेट ऑफ फायर 10व्या महिन्याची, 12व्या महिन्याची नाही. हा डेट ऑफ फायरचा ट्रान्झॅक्शन नाही. ज्याच्यामध्ये डेट ऑफ फायर नसते ते ट्रेडिंगला रेकॉर्ड करतात. म्हणजे हा सेल्स आपण लिहिणार, रेकॉर्ड करणार ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय सेल्स आणि हा सेल्स आपल्याला दिलेला आहे 90,000. त्याच्यानंतर दुसरा सेल्स बघा, सेल्स फ्रॉम 1/1/14 टू 14/10 15/10च्या अगोदरचा दिवस आणि डेट ऑफ फायर आलेली आहे. ज्याच्यामध्ये डेट ऑफ फायर असते तो मेमोरँडमला रेकॉर्ड करतात. म्हणजे हा सेल्स आपण रेकॉर्ड करणार मेमोरँडमला क्रेडिट साइडला बाय सेल्स आणि तो सेल्स आपल्याला दिलेला आहे बघा 75,000. तो सेल्स आपल्याला दिलेला आहे 75,000. तर सेल्स आपला रेकॉर्ड झाला. अशा प्रकारे आपण पूर्ण सर्व ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलेले आहे. सर्व ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड झाल्यानंतर तुम्ही ट्रेडिंग अकाउंट क्लोज करून टाका. मग ट्रेडिंग अकाउंट आपण क्लोज केलं तर डेबिट क्रेडिट कोणती साइड जास्त दिसते, तर आपल्याला क्रेडिट साइड इथं जास्त दिसते. तर क्रेडिट साइडची टोटल आहे बघा 1,05,000. डेबिटला आपण लिहिणार 1,05,000 आणि त्याच्यातून ही डेबिट साइड वजा करणार आणि तो डिफरन्स आपण काढणार. तो डिफरन्स आला 27,000. ट्रेडिंग अकाउंटच्या डिफरन्सला आपण म्हणतो टू ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट आपल्याला मिळाला 27,000. या ग्रॉस प्रॉफिट वरून लगेच दुसरी स्टेप आपण सोडवणार, पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट. त्या ग्रॉस प्रॉफिटचे पर्सेंटेज ते जर सोडवायचे असेल तर आपण पहिले फॉर्म्युला लिहिणार ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100. या फॉर्म्युलानुसार आपण सोडवणार. ग्रॉस प्रॉफिट आहे 27,000. सेल्स आपण घेणार ट्रेडिंग अकाउंटचाच 90,000. 100 त्याला मल्टिप्लाय करायचा 100 ने आणि हे केलं की आपल्याला उत्तर येतं. उत्तर मिळणार आहे 30%. 30% हा ग्रॉस प्रॉफिटचा रेट आपल्याला मिळाला. आता मेमोरँडम तिसरी स्टेप. मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचा नाही. मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट क्लोज करण्या अगोदर तुम्हाला हा रेट वापरून हा रेट ग्रॉस प्रॉफिटचा रेट तुम्हाला सेल्स वर काढायचा असतो, त्याला म्हणतात ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन आणि हा ट्रान्झॅक्शनचा इफेक्ट आपल्याला स्वतः करावा लागतो. मग ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन आपण रेकॉर्ड करणार मेमोरँडमच्या डेबिट साइडला टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन कंसात लिहा त्याचा रेट आहे 30% ऑन हा 30% तुम्ही घेणार सेल्स वर. कोणत्या सेल्स वर, तर मेमोरँडमच्या सेल्स वर. मेमोरँडमचा सेल्स आहे 75,000. मग 75,000 वर 30% आपण घेणार आणि तो येतोय 22,500. हा ट्रान्झॅक्शन आपल्याला पहिले रेकॉर्ड करावा लागतो. हा ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केल्याशिवाय मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचा नाही. मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट क्लोज करण्यापूर्वी ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन आपल्याला रेकॉर्ड करायचा मेमोरँडमच्या डेबिटला. तो कसा येतो, तर ग्रॉस प्रॉफिटचे रेट तुम्ही सेल्स वर काढायचे आणि त्या पद्धतीने हा डेबिट साइडला तुम्ही रेकॉर्ड करणार. आता मेमोरँडम अकाउंट क्लोज करा. आपल्याला इथं डेबिट साइड जास्त दिसते बघा. मग डेबिट साइडला आपण क्लोज करणार. डेबिट साइड आहे 1,11,000. 1,11,000. क्रेडिटला आपण लिहिणार 1,11,000 आणि त्याचा डिफरन्स आपण काढणार. तर त्याचा डिफरन्स येतोय 36,000. मेमोरँडमच्या डिफरन्सला म्हणतात बाय स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. स्टॉक ऑन डेट ऑफ फायर किंवा त्याला अजून एक नाव आपण म्हणतो क्लोजिंग स्टॉक. तर स्टॉक ऑन डेट ऑफ फायर आपल्याला मिळालेला 36,000. मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट क्लोज झाला. 5 स्टेप मध्ये आपण प्रॉब्लेम सोडवतो. पहिली स्टेप ट्रेडिंग अकाउंट, दुसरी स्टेप पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट, तिसरी स्टेप मेमोरँडम, चौथी स्टेप आपली आहे लॉस ऑफ स्टॉक.
स्टॉक. लॉस ऑफ स्टॉक सोडवण्यासाठी लॉस ऑफ स्टॉकची सुरुवात करायची आणि लॉस ऑफ स्टॉकची सुरुवात आपण करतो अगोदरच्या स्टेपने. अगोदर आपण मेमोरंडम सोडवलेला आहे आणि याच्यामध्ये काय शोधलं आपण, स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. मग याची सुरुवात नेहमी स्टॉक ऑन डेट ऑफ फायर ने करणार आपण. स्टॉक ऑन डेट ऑफ फायर आणि स्टॉक ऑन डेट ऑफ फायर आपण तिथं सोडवलेला आहे 36,000. स्टॉक ऑन डेट ऑफ फायर मधून आपण एक ट्रान्झॅक्शन लेस करणार, त्याला म्हणतात स्टॉक सॉल्वेज. तो आपण लेस करत असतो, लेस स्टॉक सॉल्वेज. सॉल्वेजची अमाउंट प्रॉब्लेम मध्ये दिली जाते. प्रॉब्लेम बघा, शेवटचं वाक्य, द स्टॉक सेव्ह, सॉल्वेज शब्द आलेला नाही, स्टॉक सेव्ह. स्टॉक सेव्ह म्हणजे स्टॉक सॉल्वेज वॉज वर्थ ₹9,000. म्हणजे सॉल्वेजची अमाउंट 9,000 आपल्याला दिलेली आहे. मग 9,000 आपण इथून लेस करणार, शिल्लक राहिले 27,000. याला म्हणणार आपण लॉस ऑफ स्टॉक. लॉस ऑफ स्टॉक आपल्याला मिळालेला आहे 27,000 आणि शेवटची लास्ट स्टेप आपण सोडवणार इन्शुरन्स क्लेम. इन्शुरन्स क्लेम तुम्ही जर प्रॉब्लेम व्यवस्थित वाचला तर शेवटचं वाक्य व्यवस्थित वाचा. देअर वॉज अन ॲव्हरेज क्लॉज इन द पॉलिसी. पॉलिसी मध्ये ॲव्हरेज क्लॉज आहे आणि ॲव्हरेज क्लॉज जर सांगितला तर तुम्हाला क्लेमची अमाउंट शोधावी लागेल. क्लेमची अमाउंट शोधण्यासाठी आपण तो फॉर्म्युला लिहितो. मग फॉर्म्युला आपण इथं लिहूया. फॉर्म्युला लिहिल्यानंतरच आपल्याला ती क्लेमची अमाउंट मिळेल. मग आपण फॉर्म्युला लिहूया. क्लेमचा फॉर्म्युला, व्हॅल्यू ऑफ पॉलिसी किंवा इन्शुरन्स पॉलिसी, व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी, त्याला भाग देणार आपण स्टॉक ऑन डेट ऑफ फायर आणि त्याला कंबाईन मल्टिप्लाय करणार आपण लॉस ऑफ स्टॉक ने. या प्रकारे आपण क्लेमचा फॉर्म्युला लिहिणार. क्लेमचा फॉर्म्युला आहे व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी अपॉन स्टॉक ऑन डेट ऑफ फायर आणि त्याला मल्टिप्लाय करणार लॉस ऑफ स्टॉक ने. सगळ्या अमाउंट आपल्याला जवळ दिलेल्या असतात, फक्त सूत्राप्रमाणे अमाउंट लिहायच्या. व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी प्रॉब्लेम मध्ये दिली जाते. शेवटचं वाक्य बघा, द स्टॉक वेअर ऑलवेज व्हॅल्यू 90% ऑफ द कॉस्ट. द स्टॉक सेव्ह वॉज ₹9,000. द अमाउंट ऑफ द पॉलिसी वॉज ₹31,500. अमाउंट ऑफ पॉलिसी, पॉलिसीची अमाउंट दिलेली 31,500, 31,500. मग पॉलिसी अमाउंट 31,500 भागिले स्टॉक ऑन डेट ऑफ फायर, जो इथं आपण सोडवलेला असतो मेमोरंडमला, तो आहे 36,000 आणि गुणायचे आपल्या लॉस ऑफ स्टॉक, जो आपण चौथ्या स्टेपला सोडवलेला आहे. लॉस ऑफ स्टॉक आहे 27,000. मग सूत्राप्रमाणे आपण किमती टाकल्या आणि फिगर्स किंमत टाकल्यानंतर आपल्याला तिथं उत्तर मिळतंय बघा 23,625. तो आहे आपला क्लेम 23,625. तर ही आपली आहे क्लेम अमाउंट. क्लेम अमाउंट आपल्याला मिळालेली आहे 23,625. अशा प्रकारे या 5 स्टेप मध्ये आपण हा क्लेमची अमाउंट आपण लॉस ऑफ स्टॉक मेथडनुसार सोडवलेली आहे. आजच्या प्रॉब्लेम मध्ये फक्त एक नवीन ऍडजस्टमेंट आपण शिकलो स्टॉकची, की स्टॉकची व्हॅल्यू 90% दिली होती. स्टॉकची व्हॅल्यू जर कमी, स्टॉकची व्हॅल्यू नेहमी 100% ने रेकॉर्ड होते. म्हणजे इथं जेव्हा रेकॉर्ड करणार स्टॉक तेव्हा तो 100% ने रेकॉर्ड करायचा. मग स्टॉकची व्हॅल्यू एक तर प्रॉब्लेम मध्ये कमी देतात किंवा जास्त देतात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं होतं 90% म्हणजे 100 पेक्षा कमी. काही वेळेस अबाउट 10% सांगतात. अबाउट म्हणजे 10% जास्त. मग कमी सांगितलं किंवा जास्त सांगितलं तर तो स्टॉक तसा घेऊ नका. तो स्टॉक तुम्ही 100 मध्ये कन्वर्ट करा आणि 100 मध्ये कन्वर्ट केल्यानंतरच हे 100% ची व्हॅल्यू तुम्ही इथं रेकॉर्ड करा. आलं लक्षात? तर या प्रकारे आपण आजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. पुढचा प्रॉब्लेम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या लेक्चरला सॉल्व्ह करू. ठीक आहे.